तर मंडळी मी इथं कढई ठेवली, कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलाय आणि हे बघा इथं मी बटाटे आहेत ना 7-8 बटाटे बॉईल करून घेतले आणि ते छान किसणीने किसून घेतले। तर जे हे आपले बटाटा आहे ना कधी पण आहे ना किसणीने किसून घ्यायचा। किसणीने किसला की काय होतं ते व्यवस्थित सगळा किसला जातो आणि त्याच्या म्हणजे ज्या गुठळ्या आहेत ना त्या गुठळ्या राहत नाही आणि त्याच्यामुळे आपला हा पराठा आहे ना एकदम असा फुटत पण नाही आणि छान मऊसूत होतो। आणि इथं मी आहे ना हे हिरवं वाटण करून घेतलंय। याच्यामध्ये टाकलंय हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, जिरा आणि कोथिंबीर टाकलंय। तर त्याचं हे वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आणि इथं वरून टाकण्यासाठी छानशी कोथिंबीर बारीक करून घेतलीये। तर चला आपण अगोदर ह्या आपले जे बटाटा आहे त्याला फोडणी देऊया। तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून झालंय। तर त्याच्यात टाकायची आपली 1 चमचा राई टाकायची, म्हणजे मोहरी, आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा जिरा टाकायचा। तर हे बघा, आणि याच्यात कढीपत्ता पण टाकायचा असतो पण माझ्याकडे कढीपत्ता नाही राहिलेला, नाही तर कढीपत्ताचा छान स्वाद येतो त्याच्यामध्ये। मी वाटणामध्ये टाकत असते तर त्याचा खूप छान स्वाद येतो। तर आता हे तडतडलंय, तर ते तडतडल्यानंतर आता हे आपलं जे हिरवं वाटण आहे केलेलं हे वाटण आहे ना याच्यामध्ये टाकायचं, असं छान तेलामध्ये ते परतून घ्यायचं। असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं। हे बघा, आणि आपलं ते वाटण परतलं की त्याच्यात आहे ना थोडासा आपला हा जो मसाला आहे ना हा मसाला पण मी टाकणार आहे। थोडासा अर्धा चमचा टाकायचा, कलर छान दिसतो, हिरवा लाल असा पराठ्यामध्ये खूप छान दिसतो। आणि मिक्स करून घ्यायचं छान। त्याच्यामध्ये टाकायची आपली अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची अशी कापलेली। आणि नंतर हा मसाला छान परतला की त्याच्यामध्ये आपले जे हे किसलेले बटाटा आहे ना ते टाकून घ्यायचं असं। हे बघा, बटाटा टाकला की चवीनुसार हे आपलं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे ते मसाल्यामध्ये ना आपला जो बटाटा आहे ना छान असा मिक्स करून घ्यायचा। असं छान मिक्स करून घ्यायचा आणि आता गॅस बंद करायचा, कारण याला जास्त परतायची गरज नाही। आपल्याला ते चपातीच्या म्हणजे आपलं जे कणकेचा गोळा आहे त्याच्यामध्ये भरून पराठा करायचा आहे ना, तर त्याच्यानंतर पण तो शेकला जाईल परत आणि बटाटा काय उकडलेला असतो। तर बस एवढं थोडं मसाला परतून त्यात बटाटा टाकेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आणि नंतर मग बंद करायचा। आता हे छान मिक्स झालंय, हे बघा किसल्यामुळे आहे ना ते एकदम असा मऊ असा गोळा तयार होतो। तर आता ही आपण राहिलेली जी कोथिंबीर आहे ती पण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झालं की आपले पराठे करायला घ्यायचे। तर तोपर्यंत मी काय करते, पटकन हे थंड होते तोपर्यंत कणिक मळून घेते पराठ्यासाठी लागणारी आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते। तर मंडळी असा आहे कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असं पोळपाटावर असं राऊंड राऊंड करून घ्यायचं, म्हणजे तो छान असा मळला जातो। तर आपण पुरणपोळीला जसं बनवतो तसंच बनवायचं याला। आलू पराठा आपलं सगळ्यालाच माहिती असतं। तर असं छान त्याची अशी वाटी बनवून घ्यायची की जेणेकरून ते जे सारण आहे बटाट्याचं त्याच्यामध्ये छान असं बसेल। तर हे बघा असं चमच्याने त्याच्यामध्ये टाकायचं, भरायचं, तुम्हाला पाहिजे तेवढं भरायचं आणि नंतर आहे ना ते छान असं पॅक करून घ्यायचं। इकडे मी तवा पण ठेवलाय गरम व्हायला,
तोपर्यंत कमी गॅसवर. आणि आलू पराठा आहे ना असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा, म्हणजे काय होतं तो फुटणार पण नाही. आता मी थोडासा गॅस थोडा फुल करते आणि पटकन असा लाटून घेते. हे बघा असा लाटून घ्यायचं एकदम. आणि आपण जे बटाटा किसलाय ना त्याच्यामुळं ते फुटणार पण नाही पराठा, आणि ते बटाटा बाहेर पण येत नाही पराठ्यातून. तुम्हाला जाड हवा असेल तर जाड करा, थोडासा पातळ हवा असेल तर पातळ करा. तर आमच्या इथं अनिकेतला थोडा पातळ लागतो, आदितीला थोडा जाड लागतो. तर आता अगोदर देते मी, दोघांना खायचंय आता, तर बघते कोणाला पाहिजे अगोदर. आदिती म्हणते मला दे पटकन, चला तिला देते अगोदर. अनिकेत थोडासा वेट करतो. तर हे बघा असा छान असा पराठा मी लाटून घेतलाय. हे बघा आपला बटाटा आहे ना तो सगळीकडे असा स्प्रेड झालाय. तर चला आता मी गॅसवर टाकते. अगोदर थोडस आहे ना, हे बघा इथं बटर आहे माझ्याकडं, तर मी बटर टाकते तव्यावर, जेणेकरून काय होईल तर चिकटणार नाही. तर हे बघा, आणि छान शेकून घ्यायचा मस्त. तुम्हाला बटर नसन आवडत तर तुम्ही तूप पण टाकू शकता, पण मी पराठ्यामध्ये पराठ्याला ना बटरच लावते. बटरनी छान असे सॉफ्ट होतात आणि खूप छान लागतात. आता बरेच दिवस झाले आम्ही बनवले नव्हते पराठे, तर म्हटलं चला आता आज बनवते. बटाटे पण आणलेले होते आणि दही तर असतंच. हे बघा छान शेकून घ्यायचं. तर आता त्याला पलटी मारून घेऊ, आणि हे जे बटर आहे ना ते त्याला लावून घ्यायचं. मी असंच लावते, मी काय काढत नाही चमच्याने वगैरे, डायरेक्ट असंच लावते मी. तर छान मुलांना आवडतो पराठा, दोघांना पण आवडतो. आदितीला बटर लावून आवडतो, आणि कितला पण आदितीला जास्त एक्स्ट्रा बटर आवडते. हे बघा मस्त असा भाजून घ्यायचा बटर लावून. आणि दह्यासोबत इथं मी दही पण घेऊन ठेवलंय. आणि कितला द्यायचंय ना, म्हटलं त्याला गरम गरम देते खायला, त्याचा अभ्यास चालू आहे, तर त्याला तिकडच नेऊन देते. छान भाजलाय आता, असं छान भाजून घ्यायचा खरपूस. हे बघा, आणि रेडी आपला आलू पराठा. या तुम्ही पण खायला. दादाला दे, तुला तोपर्यंत हे घे, ताट घे. आणि आदिती आली, तिला पण भूक लागली. चला आता पटकन तिला हा पराठा बनवून देते. हे बघा आदिती घे, तुला दही ते घे तोपर्यंत. आदितीला दही जास्त नाही लागत, तिला थोडंच दही लागतं. तिला असा बटर लावलेलाच आवडतो खूप सारा. पालवे साहेबांना पण द्यायचं आहे, पण अगोदर मुलांना खाऊन देते. मुलं खातील गरम गरम, आणि पालवे साहेबांना पण देते मी गरम गरम.